थोड्याच वेळात मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात ठाकरे बंधूंची संयुक्त सभा। ठाकरे बंधू फडणवीस शिंदेंवर काय बोलणार याकडे लक्ष। सभेची जय्यत तयारी। मनसैनिक आणि शिवसैनिकांची पावलं शिवाजी पार्कच्या दिशेने। डोंबिवली शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपावर पैसे वाटपात केल्याचा आरोप। पैसे वाटणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं तर भाजपा जिल्हाध्यक्षांकडून आरोपांचं खंडन। नाशिकच्या सभेतून मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंवर पलटवार। मी वर्षातून 4 वेळा नाशिकला येतो, काही जण केवळ निवडणूक पर्यटन म्हणून नाशिकला येतात। मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल। 2 भाऊ नाशिकमध्ये आले मात्र रामाची आठवण झाली नाही। मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला। मुंबईसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध। फडणवीस शिंदे आणि रामदास आठवलेंच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन। जाहीरनाम्यात महिलांसह गिरणी कामगार आणि मुंबईकरांसाठी आश्वासनांची खैरात। पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा। मेट्रो पीएमपीएमएलचा प्रवास मोफत देण्याचं आश्वासन तर विद्यार्थ्यांना डेटासह टॅबलेट्सही मोफत देण्याचं आश्वासन। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। मुलीला उमेदवारी न दिल्यामुळे सकपाळ होते नाराज। शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येईल, महापालिका आम्ही जिंकू आणि जिंकल्यानंतर 100% मोदीजी तुम्हाला सांगतो। भर सभेत आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल। 12 वर्षापासून तुमचीच सत्ता, मग बांगलादेशी कसे आले? नक्कल करत आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल। तर फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनांवरूनही लगावला टोला। भाजप बलात्कारी जनता पार्टी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात तर देवाभाऊंना शिव्या देऊन मीडियात झळकायचं ही काँग्रेसची ओळख। आमदार चित्रा वाघ यांचा पलटवार। अंबादास दानवेंकडून संभाजीनगरमधल्या मारहाणीचा व्हिडिओ पोस्ट। माजी नगरसेवकानं एका व्यक्तीला मारहाण केल्याचा संशय। मारहाण करणारा माणूस मंत्री अतुल सावे यांचा समर्थक असल्याचा दानवेंचा दावा। वसई विरार महानगरपालिका निवडणुकीला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी। सुप्रीम कोर्टात याचिका दाखल। महापालिका क्षेत्रात काही गावं आयत्या वेळी घेतल्यानं याचिका। उद्या सुनावणी। परभणीत दुचाकीतून 5,60,000ची रक्कम जप्त। भरारी पथकाची गंगाखेड नाक्यावरती कारवाई। निवडणुकीत पैशाचं वाटप होत असल्याची चर्चा।